जय जय रघुवीर समर्थ। मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे। जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। मनाच्या श्लोकाला दुसऱ्या श्लोकापर्यंत आज आपण घेऊन जाणार आहोत। मनाची अगाधता आपल्या शरीराभोवती असलेल्या 12 अंगुल क्षेत्रात विराजमान असलेलं हे सूक्ष्म शरीर, ज्याचं नाव आहे मन। खरं तर या मनातच सगळं काही घडतंय। समर्थ रामदासांनी या मनाला ज्ञान कर्म भक्ती मार्गाचं उत्कृष्ट दर्शन देण्याचं आयोजलं। आणि आपण या श्लोकावर आल्यानंतर जी पहिली लाईन आहे, ती पहिली ओळ आहे, ती आहे मना सज्जना भक्ती पंथेची जावे। सज्जन या शब्दाचा अर्थ लक्षात घेऊयात सगळ्यात अगोदर। सज्जनचा अर्थ आहे जो सत्य शोधण्यासाठी तत्पर आहे असा मनुष्य। भगवान आदिशंकराचार्य म्हणतात, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, म्हणजे हे जग हे माया आहे। आपण सगळेजण स्वप्नांच्या दुनियेमध्ये आहोत, एकतर भूतकाळात आहोत नाहीतर भविष्य काळात आहोत। त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा त्यांच्या निरीक्षणामधून हे नक्कीच जाणलं असेल की माणूस सत्याचा शोध घेणं थोडंसं कमी आणि स्वप्नांच्या दुनियेमध्ये रमणं जास्त करत असतो। म्हणून त्यांनी मनाचं जे स्वरूप सांगितलंय ते हे सांगितले की मन आपल्याला बुद्धीपासून वेगळं त्या परमेश्वराने याचसाठी दिलेलं आहे की आपण बुद्धीच्या साह्याने तर्क लावत लावत कधी कधी खोटं असत्य सुद्धा सत्य मानून बसू शकतो, बुद्धीला ते पटवून सुद्धा देऊ शकतो, परंतु मनाने स्वीकारल्याशिवाय नाही। अद्वैत वेदांतामध्ये नेती नेती सिद्धांत आहे। म्हणजे काय, तर आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपल्या स्टँडर्डच्या सत्याच्या परिमाणावर जोखत जोखत सत्यापर्यंत, अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग। सूर्य स्वयंप्रकाशी आहे हे वाक्य ऐकून थांबू नका। या वाक्याला अंतिम सत्यापर्यंत स्वीकारण्यासाठी त्या पूर्ण सत्याचा मागोवा घेत रहा। ते मन जे सत्याचा सतत मागोवा घ्यायला तयार आहे, तत्पर आहे, ते मन सज्जन मन। म्हणून रामदास स्वामी म्हणतायत, मना सज्जना भक्ती पंथेची जावे। या भक्ती पंथावर, भक्ती मार्गावर जिथे मनुष्य संपूर्ण समर्पित झालेला आहे, या भक्ती मार्गाचं थोडंसं दर्शन आपण या शब्दासोबत घेऊयात। मनुष्य कुठल्या तरी गोष्टीकडे आकर्षित होतो, म्हणजे त्याचं मन कुठल्या तरी गोष्टीकडे आकर्षित होतं। मग ती एखादी गुणवत्ता असेल, एखादा गुण असेल, एखादं शरीर असेल, एखादी भौतिक वस्तू असेल, एखादा पक्षी असेल, एखादा प्राणी असेल, काहीही। आकर्षित झाल्यानंतर जर का त्याला त्याच्या अनुभूतीच्या निकषावर चांगला अनुभव मनामध्ये जर का प्रकट झाला, मनामध्ये आनंद वाटला, शांती वाटली, समाधान वाटलं, तर त्याला ती अजून आकर्षणाची मात्रा वाढते आणि तो आवडीमध्ये त्या गोष्टीचं रूपांतर करतो। म्हणून समर्थ म्हणतात सुद्धा, तुझी आवडी दे रे राम। म्हणजे आकर्षणाच्या आता मी पुढे गेलोय, आता मला गोष्ट आवडायला लागली आहे। आणि जेव्हा आवडते आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी मला वारंवार 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 अंतःप्रेरणा मिळते,
तेव्हा असं म्हणायला हरकत नाही, की आपल्याला त्या गोष्टीबद्दल मनामध्ये प्रेम, जिव्हाळा तयार होतो. आकर्षण, आवड, आता प्रेम. एक-एक डिग्री वाढत चालली आहे बघा. जेव्हा आपल्याला रामाबद्दल आवड, रामाबद्दल आकर्षण, रामाबद्दल आवड आणि रामाबद्दल प्रेम वाटायला लागेल, तेव्हाच रामाबद्दल मनामध्ये नितांत आदरभाव निर्माण होईल. संत तुकडोजी महाराज म्हणतात बघा, "मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव." तो आदरभाव. जेव्हा मनामध्ये रामाबद्दल आदरभाव निर्माण होईल, तेव्हाच त्या आदराची परिणिती भक्तीमध्ये होण्याची शक्यता असते. म्हणून त्या सज्जन मनाला भक्तीपर्यंत पोहोचवण्याचा पहिल्या लाईनमध्ये संदेश समर्थ रामदास या श्लोकामध्ये आपल्याला देत आहेत. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. तो जो श्रीहरी आहे ना, तो पावल्याशिवाय राहत नाही. त्याचा स्वभावच आहे भक्तांवर कृपा वर्षाव करत राहणं. म्हणजे भक्ती आणि कृपा या गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत का? याचा पुन्हा एकदा मागोवा घ्यावा लागेल. भक्त देवाकडे जे मागणं मागतो, ते लहान लेकरू आपल्या आईला भूक लागल्यानंतर दूध मागतो, त्याच प्रतीचं आहे बरं का. त्या याचनेला भीक समजायची गरज नाही. ज्याच्याकडे जे आहे त्याच्याचकडे मागितल्या जातं आणि आपल्या भगवंताची आपल्यावर कृपा व्हावी, आपल्या हरीची आपल्यावर कृपा व्हावी, हा भाव जर का आपल्याकडे असेल, तर ते निश्चितपणे योग्य आहे, लाचारी नाही. म्हणून हा जो हरी आहे, हा जो श्रीहरी आहे, त्याचा स्वभावच आहे, की आपल्या भक्तांवर तो कृपा वर्षाव करत राहतो. त्यानंतर या समाजामध्ये आपण राहतो. या समाजाच्या चालीरीती असतात. या समाजाच्या रीतीभाती असतात. या समाजाचे संस्कार असतात. या समाजाचे जीवनमूल्य असतात. या समाजाचे नियम असतात. या समाजामध्ये सगळं वातावरण एकंदरीत जर का सज्जनाचं राहायची खरंच सुविधा असली असती, तर बरं असलं असतं. पण या समाजामध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत. किमान आपल्या मनाला आपण ही शिकवण द्यायची आहे, की जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. इतर लोकांना हानिकारक असणं, इतर लोक निंदा करतील असं करणं, इतर लोकांना त्रास होईल असं करणं आपण कधीच करायला नाही पाहिजे. आणि शेवटच्या ओळीत जाईस्तोवर रामदास स्वामी हे पण सांगतायत, "जनी वंद्यते सर्व भावे करावे." या समाजामध्ये ज्या चांगल्या जीवन मूल्यांचा अंगीकार आपल्याला मिळाला, ज्या संस्कारांचा आई-बापाच्या, कुटुंबाच्या कृपेने आपल्याला प्राप्तीचा अनुभव आला, जे चांगलं ज्ञान आपल्याला मिळालं आपल्या गुरुजनांमुळे, आपल्या चांगल्या संगतीमुळे जागृतीपर्यंत जाण्याचा अध्यात्माचा हा मार्ग आपण सुकर करतो आहोत. या सगळ्या वंद्य म्हणजे ज्या गोष्टी स्तुत्य आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण करायला हव्या. किती साधा संदेश आहे. पण आजच्या युगामध्ये या गोष्टी पाळणं, त्याचा अंगीकार करणं आणि त्या मनाला या पद्धतीने प्रशिक्षित करणं खरं तर सोपं पण आहे आणि अत्यंत क्लिष्ट पण आहे. मला खात्री आहे, की तुम्ही समर्थ रामदासांचा हा मनाचा 2 नंबरचा श्लोक पुन्हा एकदा माझ्या वाणीद्वारे ऐकाल आणि त्याचा अंगीकार, स्वीकार करून आपल्या आयुष्यात आजपासनं इम्प्लिमेंट करायला सुरुवात कराल. जय जय रघुवीर समर्थ. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे.
जय जय रघुवीर समर्थ.